मला रावेरबद्दल बोलायचं. रावेरमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे एकनाथ खडसेंनी 180 डिग्रीमध्ये बदललेला स्वतःचा अँगल. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला जागा वाटपाचं चर्चा सुरू होत्या, त्यावेळेला एकनाथ खडसे म्हणाले, की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मी उमेदवार असेन रावेरमधला. जयंत पाटलांनी अनेकदा घोषणा केल्या. शरद पवार हेच समजून राहिले, की आमचा उमेदवार ठरलेला आहे. याच भरोश्यावरती शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये ही जागा आपल्याकडे घेतली आणि ज्या वेळेला भाजपकडून त्यांची सून रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केली, त्यांचं नाव जाहीर केलं, त्यावेळेला मात्र एकनाथ खडसे आपल्या तब्येतीच्या कारणामुळे लोकसभेतून माघार घेतली. त्यांची मुलगीही म्हणाले, की मीही लढणार नाही, मी विधानसभेसाठी तयारी करते. म्हणजेच रक्षा खडसे यांच्यासाठी चक्क गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकत्र येऊन रक्षा खडसेंसाठी यंत्रणा राबवत होते. लेवा पाटील समाज असू दे, तिथले स्थानिक स्वराज्य संस्थांची संघटना असू दे किंवा यंत्रणा असू दे आणि तिथले कार्यकर्त्यांची फळे असू दे, एकनाथ खडसेंनी सर्व ताकद ही रक्षा खडसे यांच्या मागे लावली होती. त्याचं कारण म्हणजे काय, जरी भाजपचा उमेदवार इथं जिंकून येत असेल रक्षा खडसे, तरी त्यातला खासदार हा खडसे कुटुंबातलाच असणार आहे. इथं तोटा कोणाचा झाला किंवा इथं नुकसान कोणाचं झालं ते म्हणजे शरद पवारांचं. ऐन वेळेला शरद पवार यांना दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ आली. म्हणजे भरोशावर होते, एकनाथ खडसेंच्या भरोशावर होते. आणि उमेदवार कोण आहेत, तर मी जर चुकत नसेल तर जानेवारी 2024 पासून ज्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली ते श्रीराम पाटील आहेत. म्हणजे ते व्यावसायिक आहेत. रावेर मधलं सगळ्यात मोठे व्यावसायिक किंवा त्यांची ओळख असलेले, त्यांनी स्थानिक पातळीवरती अनेक कामं केलेले आहेत, समाजसेवेची कामं केलेली आहेत, मान्य. पण समाजसेवेची जी समाजसेवा केली त्याच्या भरोशावरती तुम्ही लोकसभेमध्ये निवडून येतात असे कितीतरी कमी उदाहरणं असतील माझ्या मते. त्यामुळे श्रीराम पाटील हे जिंकून येतील का, तर ते फाईट पण देतील का, असेच प्रश्न आता विचारले जातात. की बाबा समोर भाजपची ताकद आहे, रक्षा खडसे आहेत ज्यांना लोकसभेचा अनुभव आहे, सोबत एकनाथ खडसे त्यांच्या बाजूने आहेत, गिरीश महाजन त्यांच्यासाठी यंत्रणा राबवत आहेत आणि शरद पवार इथे एकटे पडल्यासारखे झालेत. म्हणजे काँग्रेसनेही तेवढा आपल्या नेत्यांची फळी तिथे उभी केली नाहीये. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जास्त इंटरेस्ट नाही घेतला. शरद पवार यांनी किंवा जयंत पाटील यांनी स्वतःला जेवढं जमेल तेवढं श्रीराम पाटलांचा प्रचार केला. त्यामुळे मला असं वाटतंय रावेरमध्ये रक्षा खडसे यांचं पारडं जड आहे. महायुतीचा उमेदवार तिथून बाजी मारतोय असं मला वाटतंय. कुठे ना कुठे खडसेंचा म्हणजे अजून पक्षप्रवेश झाला नाही, पण त्यांनी जी घोषणा केली ही घोषणाच इथला गेम फिरवणार आहे. एक्झॅक्टली. एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार, हे विसरून चालणार नाही. ते या आमदारकीचा एक किस्सा मला फक्त थोडक्यात सांगू दे. तो असा की ज्यावेळेला एकनाथ खडसे रक्षा खडसे यांच्या बाजूला गेले, भाजपच्या बाजूने गेले, त्यावेळेला शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की एकनाथ खडसे तिकडे गेलेत तर त्यांच्यावरती कारवाई करणार का. शरद पवारांनी एक इंटरेस्टिंग उत्तर दिलं होतं की आम्ही एकदा दिलेली गोष्ट परत घेत नाही. म्हणजे हे एकनाथ खडसे यांच्यासाठी जरी टोला असला तरी एकनाथ खडसेंमुळे शरद पवारांचं नुकसान झालं हे शरद पवारांनाही मान्य करावं लागेल. महाविकास आघाडीची एक जागा जाते याच्यामुळे. वर्ध्याचं मी बोलेल. वर्ध्यामध्ये आता सिटिंग खासदार जे होते रामदास तडस, त्यांनाच पुन्हा एकदा महायुतीने उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात जी वर्ध्याची जागाच स्वतःच्या पाड्यात पाडून घेणारे शरद पवार त्यांनी अमर काळेंना इथनं उमेदवारी जाहीर केली. आणि वंचित बहुजन आघाडीकडनं राजेंद्र साळुंके देखील मैदानात होते. वरवर तिरंगी लढत वाटत असली तरी ही मुख्य लढत राष्ट्रवादी गट आणि भाजप अशी ही लढत होती. या लढतीमध्ये ना जातीय समीकरण खूप महत्वाची ठरली. एकतर वर्ध्यामध्ये तेली आणि कुणबी हे प्रामुख्याने दोन समाजाचं जे प्राबल्य आहे या दोन समाजाचं ते इथला निकाल फिरू शकतं. आणि मेन म्हणजे या दोन्ही समाजात एक एक उमेदवार आहेत. स्वतः रामदास तडस हे तेली समाजातले आहेत आणि त्यांच्या विरोधात जे अमर काळे ते कुणबी समाजातले आहेत. म्हणजे जातीय समीकरणावरती वर्ध्याची लढत ही समसमान होती. पण झालं काय की एकतर अमर काळे यांची प्रतिमा चांगली असेल किंवा जे काही त्यांच्या पाठीमागे शरद पवारांची ताकद असेल, महाविकास आघाडीची ताकद असेल, हे इथपर्यंत हे फॅक्टर मर्यादित आहेत. पण रामदास तडस हेच एक तर सिटिंग खासदार आहेत. त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्या माध्यमातून त्यांनी जी केलेली कामं आहेत त्यांच्या गत कार्यकाळातली त्यांच्या जोरावर त्यांनी प्रचार केलाय. आणि दुसरी गोष्ट या कार्यकाळात त्यांचा जनसंपर्कही वाढलाय. म्हणजे एकंदरीत ताकदीमध्ये हे वरचढ ठरलेत. अमर काळे कुठेतरी पिछाडीवरती आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची इथे सभा पार पडली. बरं, ही कुठल्या शहरी भागात नाही पार पडली, तर आरवी म्हणून आहे जे ठिकाण विधानसभा मतदारसंघ, तिथं मोदींची सभा पार पडली होती. आणि इंटरेस्टिंग म्हणजे त्याच आरवीतनं म्हणजे एकंदरीतच वर्धा लोकसभा मतदारसंघातलं सर्वाधिक मतदान झालेला जो विधानसभा मतदारसंघ आहे तो आरवी. तिथं मतदान किती झालं होतं? 68.98%.
आणि तिथं मोदींची सभा झाल्यामुळे भाजपचे नेते किंवा कार्यकर्ते काय दावा करतायत की मोदींच्या सभेमुळे आर्वी मधला मतदानाचा टक्का वाढलाय आणि जे वाढलेलं मतदान आहे ते आमच्या बाजूच्या उमेदवाराकडे आहे म्हणून आम्ही जिंकून येऊ असा त्यांचा क्लेम आहे. क्लेम दोन्ही बाजूचे करत असली तरी चित्र क्लिअर कट इथं तडस यांच्या बाजूने दिसतंय. म्हणजे त्यांचं पारडं जड दिसतंय. थोडक्यात वर्धेची जागा महायुतीला मिळू शकते. माझ्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे साताराचा. सातारा म्हटलं की इंटरेस्टिंग. इथं शरद पवारांनी पण उमेदवार द्यायला थोडासा उशीर केला, भाजपने उमेदवार द्यायला थोडासा उशीर केला. भाजपकडे उमेदवार होता उदयनराजे भोसले, परंतु शरद पवारांनी विरोध केला कारण शरद पवार चाचपत होते की अजून कोण आहे. म्हणजे त्यांनी अशी वेळ आली की त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनाही विचारलं की तुम्हाला इथं उमेदवारी दिली तर चालेल का. पण पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लढायला तयार नव्हते. ते म्हणाले की ही जागा काँग्रेसला द्या, मी लढेन. त्यामुळे शरद पवारांनी जागा दिली नाही कारण शरद पवारांना मानणारा सातारा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांनी डायरेक्टली शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. शशिकांत शिंदे हे असे शरद पवारांच्या सगळ्यात जवळचे आहेत. त्यांच्याबद्दलचा किस्सा असा आहे की पावसात भिजलेली सभा ही मुळात आयोजित केली होती शशिकांत शिंदेने. कोणाला जास्त कोणाला माहिती नाही. ज्यावेळेला सुप्रिया सुळेंनी हा किस्सा सांगितला त्यावेळेला सगळ्यांना कळाला. त्या सभेच्या रात्री शशिकांत शिंदेचा वाढदिवस होता. नंतर त्या सभेनंतर काय काय झालं, श्रीनिवास पाटील जिंकून आले, विधानसभेमध्ये निकाल लागला. अडचण अशी शरद पवारांची झाली की शशिकांत शिंदे विधानसभेत पडले. म्हणजे श्रीनिवास पाटलांसाठी जी विजयी सभा घेतात ती विजयी सभा शशिकांत शिंदेच्या पराभवामुळे ती घेतलीच नाही. म्हणजे एवढं शरद पवार शशिकांत शिंदेना मानतात हे मला सांगायचं आहे. शशिकांत शिंदेसाठी शरद पवारांनी जयंत पाटलांना, सगळ्या तिथल्या आमदारांना, सोबत असलेल्या आमदारांना, स्थानिक नेत्यांना कामाला लावलं. शशिकांत शिंदेचा प्रचार करायला लावलं. स्वतः शरद पवार हे साताऱ्यामध्ये जाऊन राहायचे आणि सगळी संघटना यंत्रणा कामाला लावायचे. सगळ्यात महत्त्वाचं काय की शशिकांत शिंदेच्या विरुद्ध नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली कराडमध्ये. कारण भाजपचा कराडमध्ये म्हणावा तितका थोडासा मतदार नाहीये. कराड दक्षिण म्हणा, कराड उत्तर म्हणा, कराड शहरातला जो काही मतदार आहे तो शरद पवारांना मानणारा किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या विचारांचा आहे. तर तो मतदार आपल्याकडे यावं म्हणून नरेंद्र मोदींनी सभा घेतली. आता त्या सभेचा किती फायदा उदयनराजे भोसले यांना होतो ते पाहणं गरजेचं आहे. पण यंदा म्हणजे 2019 मध्ये उदयनराजे भोसले यांनी मतदारांना गृहीत धरलं असं स्थानिक पत्रकार म्हणतात की त्यांनी मतदारांना गृहीत धरलं, मग मतदारांनाही उदयनराजेंना गृहीत धरलं. पण यंदा तशी चूक उदयनराजेंनी केली नाही. स्वतःहून सगळी यंत्रणा हातात घेतली, स्वतःहून सगळ्या स्थानिक नेत्यांना, त्या विधानसभेतल्या आमदारांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय शंभूराजे भोसले यांनीही उदयनराजेंचं प्रामाणिकपणे काम केलं. याचाही फायदा होऊ शकतो. शंभूराज देसाई उदयनराजेंच्या बाजूने आहेत, त्यांचा तर तो बालेकिल्ला आहे. म्हणजे शंभूराज देसाई 5000च्या फरकानं 2019 मध्ये जिंकून आले. पण त्यांनी तिथे आता केलेल्या कामामुळे येणारी विधानसभा शंभूराज देसाईच ही अशी आता ठरलेली असं म्हणतात. त्यामुळे उदयनराजे इथून बाजी मारतील असं स्थानिक पत्रकारही आता मान्य करतात. कारण उदयनराजेंनी स्वतःहून घेतलेले एफर्ट्स आणि शशिकांत शिंदे यांची कमी झालेली यंत्रणा, राष्ट्रवादी फुटल्यामुळे साताऱ्यातली सर्वाधिक राष्ट्रवादी अजित पवारांच्या बाजूने, भलेही ती राष्ट्रवादीला मानतात पण आता तो मतदार अजित पवारांचा आहे की शरद पवारांचा आहे हे आताच्या निवडणुकीमधून दिसेल. सगळ्यात फॅक्टर काय आहे की इथं अजित पवारांचा उमेदवार नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याचा फटका इथं बसेल का तर मला वाटत नाही की नाही. कारण राष्ट्रवादीला काही देणे घेणंच नाहीये. त्यांना फक्त राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करायचं. मग तो राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार या भांडणात त्यांना जायचंच नाहीये कारण तिथं अजित पवारांचा उमेदवारच नाहीये. असं असलं तरी भाजपनं जी काही यंत्रणा उदयनराजेंसाठी राबवली जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून मात्र उदयनराजे लीड घेतील अशा चर्चा सुरू झाल्या असं मला वाटतं. म्हणजे ही जागा महायुतीच्या पारड्यात जाऊ शकते. अच्छा, मला ना दिंडोरी बद्दल बोलायचं आहे. दिंडोरी ही म्हणजे महाराष्ट्रात आहे किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कधी पोहोचली ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती भारती पवारांसाठी. इथले उमेदवार आहेत भाजपकडून भारती पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे. भारती पवारांसाठी नरेंद्र मोदींनी सभा घेतली. त्या सभेमध्ये एक शेतकरी मध्येच उठतो आणि कांद्याबद्दलच्या घोषणा देतो, कांदा निर्यात बंदीवरती घोषणा देतो. त्यामुळे मग हा जो सायलेंट मतदारसंघ होता तो मग लोकांमध्ये पसरायला सुरू झाला. इथं भारती पवारांसाठी म्हणजे कांदा प्रश्न दिंडोरीमध्ये
अख्खा निकाल फिरू शकतो. येस येस, कांदा प्रश्न, द्राक्ष निर्यात बंदी, हे 2-3 मुद्दे आहेत. तिथे केळीच्या बागाही आहेत, पण कांदा खूप प्रामुख्याने. तर त्यामुळे भारती पवारांना त्याचा फटका म्हणजे केंद्र सरकारनं निर्णय घेतल्याचा फटका भारती पवारांना या मतदारसंघात बसू शकतो. त्या केंद्रात मंत्री देखील एक्झॅक्टली. आणि महत्वाचं काय झालं की इथं भारती पवारांबद्दल सुद्धा अनेक गोष्टी चर्चेत आहेत त्यांच्या विरोधातल्या. म्हणजे काय तर ते स्वीय सहाय्यकाच्या मार्फत संपर्क ठेवतात, भाजपच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांशी थेट संपर्क नसतो पक्षाच्या. एक्झॅक्टली, या चर्चा विसरून चालणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तुला आठवत असेल नरहरी झिरवळांचा किस्सा. नरहरी झिरवळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, पण भास्कर बगरे ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये ते दिसले होते. नंतर त्यांनी अनेक स्पष्टीकरणे दिली. आणि इथं राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी सूट काय होती की त्यांच्या स्वतःचा उमेदवारच नव्हता तिथं, म्हणजे घड्याळ चिन्हावरती लढणारा. त्यामुळे अनेक स्थानिक पत्रकार हेही म्हणतात की अंतर्गत अजित पवारांच्या आमदारांनी शरद पवारांच्या आमदारांना पाठिंबा दिला. मग ते छगन भुजबळ आहेत, नरहरी झिरवळ आहेत, किंवा मग दिलीपराव बनकर आहेत, या किंवा नितीन पवार यांनी थेट शरद पवारांना पाठिंबा दिला नसला तरी भास्कर बगरेंना होईल तेवढा पाठिंबा दिला, त्यांचा प्रचार केला, ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, हे असं स्थानिक पत्रकार म्हणतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरहरी झिरवळ हे भास्कर बगरेंच्या प्रचारात दिसणं. त्यामुळे मला असं वाटतं की भारती पवारांचे निगेटिव्ह मुद्दे, अजित पवारांच्या आमदारांची ताकद असो किंवा राष्ट्रवादीला मानणारा मतदार असो, तर इथला जो लीड आहे तो भास्कर बगरे सर्वाधिक घेतील असं मला वाटतं. त्यामुळे इथनं महाविकास आघाडीचा उमेदवार येईल असं मला वाटतं. आपल्याला ना मुंबईतला सगळ्यात चर्चेतला पट्टा कुठला असेल तर तो म्हणजे भिवंडीचा. तुला म्हणजे मुंबईतले मतदारसंघ जेवढे चर्चेत बाळामामांमुळे त्यामुळे तो चर्चेत आला. इथं लढाई कशी आहे तर भाजपचे कपिल पाटील 2014, 2019, आता 2024 विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळामामा म्हात्रे, सुरेश म्हात्रे. आणि बरं, ह्या दोघांमध्ये लढाई नाहीये, तर इथले अपक्ष उमेदवार ज्यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देते, ज्यांना प्रहार जनशक्तीची बच्चू कडूंची पार्टी आहे, तर त्यांच्याकडूनही पाठिंबा मिळतो, ते निलेश सांबरे मैदानात आहेत. आणि इथं थोडस जातीय समीकरण पण जरा चर्चेत आली होती सुरुवातीच्या काळात. इथं कसं झालं की बाळामामा म्हात्रे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार, शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला थोडं काही काळापूर्वी पाठिंबा दिला होता, त्यांच्या स्टेजवरती पण दिसले होते. त्यामुळे भिवंडीतला जो कुणबी मतदार आहे तो पूर्णपणे म्हटलं जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात हा कपिल पाटलांच्या बाजूने किंबहुना तो निलेश सांबरेंच्या बाजूने जाऊ शकतो. कपिल पाटलांच्या बाजूने याच्यासाठी की कुणबी समाजाच्या वरती किंवा जे आता मराठा आरक्षणाचा वाद सुरू आहे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याच्यामध्ये भाजपनं जास्त काही भूमिका घेतली नाही, म्हणजे विरोधातही भूमिका घेतली नाही, त्या बाजूने घेतली नाही. त्यामुळे कुणबी समाजाचा भाजपवरती तेवढा राग नाहीये जेवढा राग शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरती आहे. त्यामुळे कुणबी समाजाची मतं कपिल पाटील आणि निलेश सांबरे यांच्यामध्ये डायव्हर्ट होऊ शकतात. हे तिघही हे कोट्याधीश आहेत, म्हणजे उमेदवार हे तिघही कोट्याधीश आहेत. त्यामुळे यांच्याकडे असणारा जो कामगार वर्ग आहे, म्हणजे तिथल्या स्थानिक उद्योजकामुळे तर तो सगळा त्या नेत्यासाठी काम करताना दिसतोय. त्यामुळे इथं थोडंसं पारडं कपिल पाटील, निलेश सांबरे किंवा मग बाळामामा म्हात्रे यांच्यामध्ये थोडंसं डायव्हर्ट झालं. इथे मेन फॅक्टर काय झाला की बाळामामा हा फॅक्टर चर्चेत का आला तर तो म्हणजे तो चेहरा हा लोकांमध्ये मिसळणारा चेहरा दिसून आला लगेच कपिल पाटलांपेक्षा पण. म्हणजे कपिल पाटील हे त्यांची एक दुसरी फळी आहे, म्हणजे कपिल पाटील हे दुसऱ्या फळीला ऑर्डर देतात, दुसरी फळी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळते. बाळामामा तसा नाही, बाळामामा डायरेक्ट कार्यकर्त्यांमध्ये मिसळतो, ज्याला फोन करायचा त्याला फोन करतो, त्यामुळे कार्यकर्ता वर्ग किंवा मतदार वर्ग त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. ग्रामीण भागातला चेहरा असल्यामुळे ग्रामीण भागातली जनताही त्याला थोडंसं ऍक्सेप्ट करते. इथं कपिल पाटलांना अडचण काय आहे ती म्हणजे गेल्या 10 वर्षात त्यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कमसी, म्हणजे तुम्ही आश्वासनं देताय पण ती पूर्ण नाही झाली, हे मतदार लक्षात ठेवतो. सोबतच शहापूर आणि मुरबाड पट्ट्यातला जो शेतकरी आहे, जो शेतीमालाच्या विरोधात किंवा त्याच्या भाववाढी विरोधात किंवा ती निर्यात बंदी झाली त्याच्यावरती जो नाराज आहे, तो शेतकरी वर्ग पूर्णपणे कपिल पाटलांवरती नाराजी व्यक्त करतोय. सो म्हणजे जशी भारती पवारांना दिंडोरीमध्ये फटका बसला होता कांदा आणि द्राक्षाच्या संबंधित, तसा इथं काहीतरी कपिल पाटलांना फटका बसताना दिसतोय. सोबतच भाजपच्या विरोधात असलेला मुस्लिम वर्ग, म्हणजे इतर जे भाजपनं मुस्लिम विरोधात जे काही कायदे, त्यांचे स्टेटमेंट, यामुळे भाजपवर नाराज असलेला मुस्लिम वर्ग आणि उद्धव ठाकरेंना मानणारा मुस्लिम वर्ग हा कुठंतरी बाळामामांकडे शिफ्ट होताना दिसतोय.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी थोडेसे म्हणजे शिवसेनेनं बाळामामांसाठी प्रचार केला, तो एक मेन फॅक्टर आहे. ज्या वेळेला इंडिया आघाडीचे म्हणजे पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये आले होते 17 मेला, त्यावेळेला शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये सभा घेतली होती. म्हणजे तिकडे सभा आटोपून ते मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या सभेसाठी आले होते. तर या सभेमुळे जे वातावरण बदललंय, म्हणजे भिवंडीमध्ये आपचा कार्यकर्ता वर्ग आहे बरं का, जो सुरेश म्हात्रेंसाठी काम करतोय. या सभेमुळे जे वातावरण बदललं, शरद पवारांनी 2-3 सभा घेतल्या त्याच्यामुळे, तर इथं कुठेतरी बाळामामांचं पारडं जड असताना मला दिसतंय. राहिला प्रश्न निलेश सांबरेंचा, तर प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या सभा, बच्चू कडू यांनी घेतलेल्या सभा, बच्चू कडू यांच्यामुळे तिथला शेतकरी वर्गाचा निलेश सांबरेंना मिळणारा पाठिंबा, यामुळे कुठेतरी निलेश सांबरे हे निवडणूक फिरवू शकतात असं म्हणायला हरकत नाही. निलेश सांबरेंचा थेट तोटा कोणाला होईल? बाळामामा म्हात्रेंना होईल. बिकॉज ऑफ निलेश सांबरे बाळामामांना पडणारी मुस्लिम मतं म्हणा, कुणबी मतं म्हणा, ओबीसी मतं म्हणा, ही मतं कुठे जाऊ शकतात? निलेश सांबरेंकडे जाऊ शकतात, प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे. सो मला असं वाटतंय की बाळामामांना हा एक फॅक्टर सोडला, म्हणजे निलेश सांबरेंना किती मतं पडतील यावरती बाळामामांचा विजय ठरू शकतो. म्हणजे बाळामामांना किती मतं पडतील, त्यांची मतं इकडे किती खेचली जातील. येस. परंतु मला असं वाटतं की कपिल पाटील यांच्यावर असलेल्या नाराजीमुळे बाळामामांचं पारडं जड आहे. निलेश सांबरे 3 नंबरला राहतील हे विसरून चालणार नाही. पण आता लोक कमेंट पण करतील, जे आता हे लाईव्ह बघायला लागले, की निलेश सांबरेंचं तुम्ही 3 नंबरला कसं हे करू शकता, इथं निलेश सांबरे 1 नंबरला जिंकतील. म्हणजे आपण व्हिडिओ पण बनवला होता की निलेश सांबरेंवरती बाळामामांच्या आणि कपिल पाटलांच्या फाईटवरती बनवला होता. त्यावेळेला कमेंट अनेक लोकांच्या आल्या होत्या की नाही, निलेश सांबरे इथून विजय मिळवतील. पण मला असं वाटतं तिथल्या स्थानिक पत्रकारांच्या किंवा लोकांशी ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला, की निलेश सांबरे चांगलं मताधिक्य घेऊ शकतील, पण ते विजयापर्यंत पोहोचतील का, तर मला थोडंसं कठीण वाटतं. त्यामुळे मला वाटतं की महाविकास आघाडी इथून बाजी मारू शकते, किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी. आता मराठवाड्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग मतदारसंघावरती बोलूयात, तो म्हणजे बीडच्या. बीड सुरुवातीला चर्चेत आला तो प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी डावलण्यामुळं. प्रीतम मुंडेंचं नावच नव्हतं, त्याच्यामुळे ते थोडं धक्कादायक बातमी होती सगळ्यांसाठी. पण तितकी धक्कादायक नव्हती, तेवढी तीव्रता नव्हती, कारण की आधी सांभाळून घेतलं. म्हणजे आधीपासूनच बातम्या सुरू होत्या की पंकजा मुंडे लोकसभेच्या मैदानात उतरतील, तसं सुतोवाचही त्यांच्याकडनं करण्यात आलं होतं, वातावरण निर्मिती झाली. पण इथली म्हणजे पंकजा मुंडे उमेदवार होत्या, त्या मैदानात उतरल्या, पण जेव्हा बजरंग सोनवणेंना मैदानात उतरवलं ना पवारांनी, तेव्हा ही लढत जास्त इंटरेस्टिंग बनली. पण दुर्दैव हे होतं की प्रचाराचा पूर्ण भार किंवा पूर्ण भर हा जातीय संघर्षावरती जास्त होता. आणि याच्यामुळे काय होतंय की कायमच जातीय वळणावरती जाणारी बीडची निवडणूक अशी बीडची ओळख बनली, आणि यावेळेसही तेच दिसून आलं. भाजपनं त्याला वळण द्यायचा प्रयत्न केला राष्ट्रीय पातळीवर. भाजपनेच नाही, जरांगे फॅक्टर देखील ते तितकाच परिणामकारक ठरला. कारण की यंदा जी जातीय लढत झाली तेव्हाही काय झालं की मराठा आरक्षणामुळे आणखीच याच्यावरती भर पडला, जे काही वातावरण तापलं. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा, वंजारी विरुद्ध मराठा असा इथला संघर्ष होता. आणि नंतर दुर्दैव म्हणजे की त्या संघर्षाचा आपण काल परवाच बऱ्याच बातम्या देखील आल्या होत्या, दगडफेकीच्या वगैरे. असो, पंकजा मुंडेंना बॅकफूट वरती जाऊन घेणाऱ्या त्यांचीच विधान कारणीभूत ठरली होती, जेव्हा ते म्हटल्या होत्या की उपोषणाला बसल्यावरती कुठं आरक्षण मिळतं का, कुठल्या जातीत जन्माला यावं हे काय आपल्या हातात असतं का. हेच त्यांचे स्टेटमेंट जे होते हे त्यांच्या विरोधात गेले, कारण की मराठा आरक्षणामुळे बीडचं वातावरण आधीच तापलं होतं, त्यात पुन्हा भर पडली या विधानांची. यामुळे काय झालं की याच दरम्यान जरांगेंनी भाषा केली होती पाडापाडीची, तुम्हाला पाडायचं त्याला पाडा. मग तो मेसेज पाडायचं त्याला पाडा हा मेसेज कधी थेट गेला मतदारांमध्ये, जरांगे पाटलांनी बजरंग सोनवणेंची भेट घेतली बीडमध्ये गेल्यावरती. नारायणगडावरती गेले, नंतर बजरंग सोनवणेंची भेट घेतली. लढाई कशी झाली? बजरंग सोनवणे मराठा आणि पंकजा मुंडे ओबीसी. अशामुळं आता हे पाडापाडीची भाषा ही तितकीच परिणामकारक ठरली. आणि कदाचित ओबीसी विरुद्ध मराठा या वादामुळं किंवा या प्रचारामुळं भाजपने असेल किंवा महायुतीने भुजबळांना इथल्या प्रचारापासून लांब ठेवलं, परस्पर लांब ठेवलं. आणि पण काय झालं, भुजबळांना लांब ठेवलं पण उदयनराजेंना बीडमध्ये आणलं, त्यांची सभा घेतली, जे काही गोष्टी गेल्या, गोपीनाथ गडावरती गेले, गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याला आलिंगन दिलं, हे जे काही प्रतीक दिसून आलीत ना, एक तर हे सगळ्या मराठा वोटिंगसाठी फिल्डिंग लावली होती उदयनराजेंची सभा घेऊन. कुठेतरी वाद समवा किंवा थोडीशी ती मतं आकर्षित करायचे प्रयत्न झाले. थोडक्यात
सगळा प्रचार हा जातीच्या राजकारणावरती होता. बाकी बीड दौऱ्यामध्ये जरांगेंनी जे मी म्हटलं की सोनवणेंची भेट घेतली, पाडापाडीची भाषा केली आणि त्यामध्ये स्वतः बजरंग अप्पा सोनवणे हे मराठा असल्यामुळे आणखीनच याला महत्व प्राप्त झालं. मराठा मतही ते खेचू शकतात असं एक विश्लेषण इथलं दिसतंय. बाकी विरोधात ज्या गोष्टी गेल्यात मुंडे घराण्याच्या, एक तर मुंडे घराण्याबद्दलचा जो राग आहे किंवा जो राग म्हणता येईल किंवा प्रीतम मुंडेंच्या काळातली जी काय अँटी इन्कम्बन्सी आहे ती खरी तर मुंडे घराण्याच्या विरोधात वातावरण नाहीये, पण प्रीतम मुंडेंच्या कार्यकाळात निधी कमी आला म्हणण्यापेक्षा काय की त्या संपूर्ण यादी जर तू कधी पाहिलीस ना तर सर्वात कमी निधी हा बीडला देण्यात आलेला आहे खासदार निधीतनं. ही अँटी इन्कम्बन्सी पण कुठेतरी मुंडेंच्या विरोधात जाण्यासारखी ठरली आणि पण तरी पण ना पारड पंकजाताईंचं जड दिसतंय. एक तर धनंजय मुंडेंची साथ आहे, धनंजय मुंडेंची साथ आहे म्हणजे राष्ट्रवादीची मतं मिळू शकतात. सुरेश धस यांच्यामुळे ना मराठा वोटिंग तिकडे जाण्याचं आहे. सुरेश धस असतील किंवा उदयनराजे प्रचारामध्ये जे ऍक्टिव्ह झाले ते असतील आणि बाकी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. ते मुंडे नावाचं जे वलय आहे ना तेही बरंच या गोष्टींना त्यांचं पारडं जड असण्याला कारणीभूत असू शकतात. दुसरी गोष्ट ओबीसी वर्गाचा जो पाठिंबा आहे तो खूप मोठा आहे. मला असं वाटतं या ओबीसी वर्सेस मराठा याच्यामुळे ना सगळा ओबीसी एकत्र झाला असेल आता बीड मध्ये, सांगता यायचं नाही पण झालाही असेल. पण एक गोष्ट खरी आहे की ओबीसी मतदान हे पूर्णपणे इकडे जाऊ शकतं. एक तर भाजप नंतर पंकजा मुंडे, कारण की पंकजा मुंडे ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून देखील आहेत, त्यांचं पुढे आल्यात. बाकी मोदींच्या चेहऱ्यावरती मतं मागितली गेली हे नाकारून चालणार नाही, पण संपूर्ण भाजपने ना बीड मध्ये लक्ष घातलं होतं. म्हणजे स्वतः पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे सगळे तगडे नेते पंकजा ताईंच्या प्रचारात मैदानात उतरले होते. बॅलन्स केलं होतं त्यांनी ओबीसी नेते आणि मराठा नेते. त्यामुळे प्रचार म्हणजे भले किती जातीचं राजकारण होऊ दे तिथं, पण दोन्ही टफ गेले. म्हणजे ठीक आहे की बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे पवारांची ताकद असणं, महाविकास आघाडीची ताकद असणं, त्यांचा प्रचाराचा रोग, पुन्हा जरांगेंनी त्यांची भेट घेणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. पण दोघे तगडे उमेदवार आम्हाला दिसून आलेत. पण तरीही पण इथं पारडं जड पंकजाताईंचं दिसून येते. कदाचित बीडची जागा भाजपच्या पारड्यात जाऊ शकते, महायुतीकडे जाऊ शकते. बीडचा निकाल काही लागू दे, दुर्दैव आहे की इथला जातीय संघर्ष, बीडमध्ये जो काही जातीय संघर्ष झालाय, दोन समाजांमध्ये दुही निर्माण झाली, त्याच्यामुळे बीडची लढत कायम लक्षात राहणारी आहे. कारण लोकसभेच्या काही दिवसांपूर्वीच जाळपोळ झाली होती थेट आमदारांच्या घरांवरती आणि त्यांच्या हॉटेल. वंजारी वर्सेस मराठा हा वाद प्रकर्षाने दिसून आला. सोलापूर नंतर बोलावं लागतं ते माढ्याबद्दल. माढ्याची यावेळेसची लढत ही फार इंटरेस्टिंग ठरली. एक तर मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या गटात प्रवेश असेल, तुतारीवरती त्यांनी निवडणूक लढवणं असेल, जुने विरोधक एकत्र आले असं म्हणावं लागेल. सिटिंग खासदार जे आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर, किती विरोध झाला त्यांच्या उमेदवारीला तरी देखील भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली, त्यांचंच उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं. पण या विरोधात नाराज होत मोहिते पाटील गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारीवरती लढवायचं जाहीर केलं. आता आम्ही तिथं पोहोचलो माढ्यामध्ये, तेव्हा लोकांमध्ये थोडी सहानुभूती पवारांच्या बद्दल दिसून आली, मोहिते पाटलांच्या बद्दल दिसून आली. एकतर माढा मतदारसंघ असा आहे की एकतर 2009 मध्ये या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा अस्तित्वात आला. 2009 मध्ये शरद पवार इथनं जिंकून आले, नंतर 14 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. मोदी लाट असताना सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते, त्यामुळे त्यांची ताकद तिथं दिसून येते. त्यांची ताकद प्लस शरद पवारांची ताकद प्लस तिथे राष्ट्रवादीची ताकद. यामुळं काय की आधी ही निवडणूक भाजपला सोपी वाटत होती, पण मोहिते पाटलांच्या एंट्रीमुळे थोडं भाजप टेन्शन मध्ये आलं. आणि म्हणूनच की काय भाजपने 2 मोदींच्या सभा सोलापूर जिल्ह्यामध्ये घेतल्या, 2 ते 3 दौरे असतील, प्रचार सभा असतील, फडणवीसांनी इथं घेतल्या होत्या. आणि फडणवीसांचा हा रोख कायम मोहिते पाटलांच्या वरती असायचा. म्हणजे आरोप करणं, त्यांच्या संस्थांमधले भ्रष्टाचार काढणं, त्यांच्या दहशतीला मी संपवेल असं आश्वासन देणं. याच्यावरनं कळून आलं की मोहिते पाटील विरुद्ध फडणवीस विरुद्ध, म्हणजे शरद पवार गट राहायला बाजूला, मोहिते पाटलांमध्ये आणि फडणवीसांमध्येच ही लढाई आम्हाला जास्त दिसून आली. पण लोकांमध्ये कुठे ना कुठे
सहानुभूती ही पवारांच्या बाजूनेही आम्हाला दिसून आली होती. बाकी निंबाळकरांच्या प्रचाराचे मुद्दे हे जे होते की त्यांनी कोट्यवधींची कामं माढ्यामध्ये विकास कामं आणली, परत फलटण इथला आणि मानखटावचा पाण्याचा प्रश्न सोडवला, सांगोल्यातला पाण्याचा प्रश्न सोडवला, पालखी मार्ग असे विकास कामांवरती त्यांनी जोर दिला. पण एक गोष्ट खरे की इथं जे कोणी निवडून येईल ना, थोडक्यात अजून एक फॅक्टर इथं मी विसरता कामा नये, उत्तमराव जानकर जे ऐन वेळेस पलटी खात, म्हणजे त्यांना खास विमान पाठवलं होतं चर्चेला या, त्यांची नाराजी दूर करतो वगैरे, पण त्याला सुद्धा यश आलं नाही फडणवीसांना त्यांची नाराजी दूर करण्यात. शेवटी उत्तमराव जानकर मोहिते पाटील गटाकडे आले दुसऱ्याच दिवशी आणि त्यांनी जाहीर केलं की माझा पाठिंबा मोहिते पाटलांना आहे. त्यांचा पाठिंबा का गरजेचा आहे की ते धनगर समाजाचे नेते मानले जातात आणि या मतदारसंघात धनगर वोट बँक खूप आहे. बरोबर. त्याच्यामुळे ना उत्तमराव जानकरांचा पाठिंबा यांना फायद्याचा ठरू शकतो. बाकी अजून एक फॅक्टर तो म्हणजे रामराजे निंबाळकरांचा. रामराजे निंबाळकर अगदी शांत दिसून आले या पूर्ण घडामोडींमध्ये. त्यांची नाराजी यांच्या विरोधात आहे, त्यांचा विरोध निंबाळकरांच्या उमेदवारीला होता हे स्पष्ट होतं, पण प्रचाराच्या आणि या निवडणुकीच्या दरम्यान ते पूर्णपणे शांत होते. म्हणजे प्रचारात न दिसणं, त्यांचं शांत राहणं, यामध्येच मोहिते पाटील गटाचा फायदा दिसून येतो. दुसरी गोष्ट, आता राष्ट्रवादीची वोट बँक असेल, उत्तमराव जानकर यांच्यामुळे धनगर वोट बँक असेल, मोहिते पाटलांचा स्वतःचा एक मतदार वर्ग असेल, ह्या गोष्टींमुळे धैर्यशील मोहिते पाटील कुठे ना कुठे प्लस मध्ये जाताना दिसून येत आहेत. पण काय की मोदींच्या झालेल्या सभा म्हणता येईल, फडणवीसांनी स्वतःहून इथं लक्ष घातलंय, त्याच्यामुळं माढा जिंकून आणणं हे फडणवीसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि तितकाच तो मोहिते पाटलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. किंबहुना मी असं म्हणेल की माढ्यामधला निकाल हा मोहिते पाटील घराण्याच्या राजकीय भविष्याचा प्रश्न आहे. म्हणजे यावरनं त्यांच्या राजकारणाची दिशा ठरेल असं मला वाटतं. बाकी इथं 50-50 दिसत आहेत, पण असं वाटतं की निंबाळकर निवडून येतील. नगर बद्दल बोलूया आपण. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबद्दल. इथे जे सुजय विखे आहेत विद्यमान खासदार, तेच पुन्हा एकदा उमेदवार होते महायुतीचे आणि त्यांच्या विरोधात निलेश लंके हे उमेदवार होते पवारांच्या राष्ट्रवादीकडनं. खरं तर निलेश लंके आधी अजितदादाच्या गटाकडनं होते, अजितदादांकडनं होते आणि नंतर त्यांनी पलटी खात इकडे आले आणि मग त्यांच्यावरती टीका पण झाली की तुम्ही उमेदवारीसाठी इकडे आलात का वगैरे. ह्या सगळ्या घडामोडी, नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर लंके मैदानात होते. महत्वाचं म्हणजे सुजय विखे 1.5 ते 2 महिना आधी इथले उमेदवार म्हणून फिक्स झाले होते. त्याच्यामुळे 2 महिन्याचा काळ हा खूपच मोठा झाला प्रचारासाठी. आणि दुसरी गोष्ट, विखेंचा जो मतदार वर्ग आहे, स्वतः सुजय विखे इथनं सिटिंग खासदार असल्यामुळे त्यांची ताकद असेल, ह्यामुळं प्रचारात आघाडी त्यांनी सुरुवातीला घेतली होती. पण जेव्हा विखेंनी 2 ते 3 स्टेटमेंट केले की इंग्लिश भाषेवरनं एक स्टेटमेंट केलं, ते थोडंसं त्यांना डॅमेज जाणारं ठरलं. म्हणजे सुजय विखे जे पण काही बोलत होते त्यानंतर त्यांना काही वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देताना स्पष्टीकरण द्यावं लागत होतं. म्हणजे मीडियावरची कमेंट असेल, इंग्लिश भाषेवरनं कमेंट असेल, आणि ह्याचा फायदा निलेश लंके कसे घेत होते की मी ग्रामीण भागातला आहे, मी सर्वसामान्य घरातनं आलेला आहे, ठीक आहे, मी साधा सुद्धा आहे. थोडक्यात जे सुजय विखे बोलत होते त्याचा विरोधी इम्पॅक्ट त्यांच्याचवरती होत होता थोडक्यात. पण कसं आहे की सुजय विखे इथे म्हणजे सोशल मीडियावरती थोडे मागे पडलेत, पण निलेश लंके सोशल मीडियाच्या प्रचारात देखील आघाडीवरती होते. जेव्हा आम्ही नगरमधला शहरी आणि ग्रामीण भाग दोन्ही भागामध्ये गेलो, तेव्हा ग्रामीण भागातला हा मतदार क्लिअर कट लंकेंच्या बाजूने दिसून आला, ना की ते कोणत्या पक्षाचे आहेत वगैरे म्हणून. निलेश लंकेंनी जी कामं केली, निलेश लंकेंनी उपोषण करून आमचा रोड बांधून दिला वगैरे, असले जे काही तालुक्या लेवलचे मुद्दे होते वगैरे, तर त्यामुळे निलेश लंकेंच्या बाजूने कल ग्रामीण भागात दिसून आला, पण तोच शहरी भागात थोडा कमी जाणवला. शहरी भागातले जे काही कामं असतील, रस्त्यांचे मुद्दे असतील, तो मतदार शहरी भागातला, नगरमधला, तो सुजय विखेंच्या बाजूने दिसून आला. आणि सहकारामध्ये त्यांचं चांगली ताकद असल्यामुळे तेही एक इम्पॅक्ट असतो. म्हणजे ऊसाचं राजकारण म्हणतो आपण, ते नगरमध्ये जास्त प्रभावी आहे, कारण की संस्था त्यांच्या जास्त आहेत, कारखाने त्यांचे जास्त आहेत. तर मग पवारांनी ताकद लावली लंकेंसाठी, सभा घेणं असेल, पक्षाची ताकद त्यांच्या मागे उभं करणं असेल, पवारांनी जोर लावला. पण राधाकृष्ण विखे पाटील, म्हणजे खरंय की सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी जरी नगरमधली लढत असली तरी त्याला झालर काय होती, शरद पवार वर्सेस राधाकृष्ण विखे पाटील.
कारण की या दोन्ही घराण्यांमधलं वैर सगळ्यांनाच माहिती आहे, राजकीय संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे, विड्या भोपळ्याचं नातं आहे दोन्ही घराण्यामध्ये. तर स्वतः शरद पवारांनी लंकेंसाठी ताकद लावली, कारण की नगर जिंकून आणणं हे टिचून विखेंच्या नाकावरती हे पवारांना महत्वाचं आहे, पण नगर राखणं हे विखेंसाठी का महत्वाचं होतं. म्हणूनच विखे स्वतः सुजय विखेंसाठी राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरले. सगळं प्रचाराची यंत्रणा बघणं, सगळं नियोजन बघणं, सभा रॅल्या सगळं बघणं स्वतः राधाकृष्ण विखे पाटील करत होते. आणि एकेकाळी विरोधात असणारे राम शिंदेसारखे नेते देखील त्यांनी स्वतःसोबत घेतले. म्हणजे प्रचाराची रणनीती आखेपासून स्थानिक नेत्यांची मोठ बांधण्यापासून राम शिंदेना सोबत घेण्यापासून सगळी कामं राधाकृष्ण विखे पाटील करत होते. जसं पवार देखील त्यांच्यासाठी प्रयत्न करत होते, पण प्रचारात आघाडी ही मला सुजय विखेंची जास्त दिसून आली. पण एक मुद्दा आम्हाला ऐकण्यात आला की विखे विरोधी जो गट आहे ना, तो निलेश लंकेंना छुप्या पद्धतीने मदत करत होता. कसं आहे की सुजय विखे आलेच 2019च्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये, त्याच्यामुळे त्या भाजपच्या पदाधिकारी म्हणजे त्यांनी नाव न घेता आणि कॅमेरा समोर ते बोलले नाही, ऑफ द रेकॉर्ड असं बोलत होते की आम्हाला मान्य नाही, आम्ही भाजपचे मूळ पदाधिकारी आहोत आणि आम्ही यांचा प्रचार का करू. त्याच्यामध्ये सुजय विखे तेवढे अग्रेसिव्ह हिंदुत्ववादी नेते म्हणून दिसून येत नाहीत. कधी कुठेतरी काँग्रेसी बाणा पण असेलच त्यांच्या विचारांमध्ये असं. आणि दुसरी एक गोष्ट आम्हाला दिसून आली की निलेश लंकेंच्या पाठीमागे नगरमधले एक नामवंत उद्योगपती बॅकअप लावतायत असं आम्हाला दिसून आलं. आता ते किती खरं खोटं तेवढं आम्हाला कळेल. पण सुजय विखेंच्या बाजूने मुद्दे कोणते, त्यांचा जो विखे घराण्याचा जो दांडगा जनसंपर्क आहे, विखे घराण्याची जी प्रतिमा आहे जिल्ह्यामध्ये, त्यांनी जे नगरसाठी केलंय ते एक आहे. त्यांचं संस्थात्मक राजकारण असेल, सहकार क्षेत्रावरती असलेली पकड असेल, ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला भाजपची मजबूत यंत्रणा, बूथ यंत्रणा, विखेंच्या कार्यकाळात झालेली विकास कामं असतील, हे सगळे मुद्दे सुजय विखेंच्या आता खूप कामी आले. म्हणजे भले त्यांच्या विरोधात खूप वातावरण सोशल मीडियावरती मीडियामध्ये निर्माण झालं होतं, पण ग्राउंड वरती सुजय विखे आम्हाला स्ट्रॉंग दिसून आले. अहमदनगर दक्षिणची जागा ही नक्कीच महायुतीकडे जाईल एवढं मला वाटतंय. शिरूर लोकसभा मतदारसंघातली लढत ही जुन्याच मल्लांमधली कुस्ती असं म्हणावं लागेल, कारण की गेल्या वेळी हेच दोघे म्हणजे कोण, अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील, गेल्या वेळी हेच दोन्ही उमेदवार परस्परांच्या विरोधात लढले होते. आढळराव पाटील धनुष्यबाण चिन्हावरती लढले होते आणि अमोल कोल्हे घड्याळ चिन्हावरती लढले होते. आणि यावेळी बदल काय की अमोल कोल्हे तुतारी चिन्हावरती लढवतात, तर आढळराव पाटील घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवतात. तर हा एकदम बदल लोकांनाही पाहायला मिळाला असेल. बाकी मावळची खरी निवडणूक ही आढळराव पाटील वर्सेस अमोल कोल्हे यापेक्षा अमोल कोल्हे वर्सेस अजित पवार अशी जास्त दिसून आली, कारण की बातम्यांमध्ये तू पाहिलंस, सोशल मीडियावरती पाहिलंस, दोघांमध्ये घमासान दिसत होतं. टीका टिप्पण्या एकमेकांवरती केल्या जात होत्या. पण इथं अमोल कोल्हेंचं कितीही ताकद लावली ना राष्ट्रवादीने, अजितदादांनी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने, महायुतीने, मला अमोल कोल्हेंचं पारडं जड का वाटतं. म्हणजे एकतर त्यांची स्वतःची जी प्रतिमा आहे, पुन्हा मी शरद पवारांसोबत थांबलो, मी पवारांचा एकनिष्ठ आहे, हा एक मुद्दा त्यांना फायद्याचा ठरला. पुन्हा शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग शिरूरमध्ये आहे. पुन्हा राष्ट्रवादी फुटल्याचं एक भावनिक वातावरण त्यांनी निर्माण केलं पवारांच्या सहानुभूतीच्या माध्यमातून. पुन्हा अमोल कोल्हे यांची जी प्रतिमा आहे, आक्रमकपणा आहे, त्यांचं वक्तृत्व आहे, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी ज्या भूमिका केल्यात त्याही त्यांना कुठेतरी फायदेशीर ठरू शकतात. हे एक आहे. पुन्हा विरोधकांवर टीका करताना बेधडकपणे टीका करणं, ईडी चौकशा, तपास यंत्रणांचा त्यांच्यावरती आजतागायत म्हणजे आतापर्यंत तरी असं काही त्यांना संकट आलं नव्हतं त्यांच्यावर, किंवा अशी कोणत्या चौकशा त्यांच्या झाल्या नाहीत. ते त्यांना फायदा पडला. आणि राष्ट्रवादीची संपूर्ण टीम, अमोल कोल्हे असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळे मॅरेथॉन दौरे करत होते शिरूरच्या. आणि स्वतः अमोल कोल्हे स्वतःचा प्रचार सांभाळत दुसरीकडे सभांना जात होते, भाषण करत होते. आणि जयंत पाटील असतील, शरद पवार स्वतः असतील, आदित्य ठाकरे असतील, काँग्रेसचे बडे नेते असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळे अमोल कोल्ह्यांच्या मतदारसंघात येऊन प्रचार करत होते. आणि जे त्यांना एक मुद्दा डॅमेज करणारा ठरू शकत होता, आढळराव पाटील जे समोर करत होते की अभिनेते आहेत, ते नेते नाहीयेत, तुमचे खासदार नाहीत, ते अभिनेते आहेत, मग ते त्यांच्या
विश्वात बिझी असतील, व्यस्त असतील, तुमच्याकडे तुम्हाला वेळ द्यायला वेळ नसणार आहे त्यांच्याकडे. पण ह्यांना पुन्हा टॅकल कसं केलं कोल्हेंनी की मी पुढच्या 5 वर्षात ब्रेक घेतोय अभिनयातनं. पण त्यांनी अपवाद सांगितला की शिवाजी महाराजांवरच्या ज्या काही मालिका असतील, नाटकं असतील ते मी करत राहणार, असं त्यांनी हे केलं, क्लिअर केलं. त्याच्यामुळे कोणताच मुद्दा त्यांच्या विरोधात जाणारा ठरत नव्हता. जो जाणारा ठरत होता तोही त्यांनी टॅकल केला. आणि दुसरी गोष्ट, आढळराव पाटलांनाही दुर्लक्षण चालणार नाही. इथल्या म्हणजे तुलनेने जास्त स्ट्रॉंग नेते हे आहेत अमोल कोल्हेंच्या पेक्षा. एक तर ते तिथले त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे शिरूरचं. पुन्हा सत्ता नसताना त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू ठेवले होते. आपला जनसंपर्क त्यांनी कायम ठेवला होता. आणि बैलगाडा शर्यतीचा फॅक्टर ही खूप महत्वाचा आहे. बैलगाडा शर्यतीतनं त्यांची जी ओळख झाली आहे ना तीही त्यांना फायद्याची ठरली. पुन्हा शिवसेना, भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी आणि प्लस मोदी फॅक्टर हा आढळरावांच्या पाठीमागे होता. आणि दुसरी गोष्ट, अमोल कोल्हेंचं मला पारडं आढळरावांच्या तुलनेने जास्त जड दिसून येते. आणि अमोल कोल्हे पुन्हा निवडून आता येतील, पण आता अजितदादा मागे म्हटले होते की अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणार नाहीत. हे मी सांगतो इथंच. आता त्यांची ही भविष्यवाणी किती खरी ठरते किती खोटी ठरते हे कळून येईल. पण मला असं वाटतंय शिरूरची जागा ही महाविकास आघाडीकडे जाऊ शकते. कदाचित एखादा धक्कादायक निकाल देखील शिरूरमध्ये लागू शकतो. मुळात ही जागा अमोल कोल्हेंपेक्षा चर्चेत आली ती अजित पवारांमुळे. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीच अजित पवारांनी एवढं काही अमोल कोल्हेंवरती टार्गेट केलं होतं. म्हणजे यांच्याकडे उमेदवार ठरला नसताना सुद्धा अमोल कोल्हेंना टार्गेट करणं, त्यांच्यावरती टीका करणं, त्यांच्या कामावरती बोलणं, त्यामुळे अमोल कोल्हेंचं पारडं स्वतःहून जड झालं असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे अजित पवारांनीच मदत केली अमोल कोल्हेंना असं म्हणू शकतो. आता आपल्या यादीतला सगळ्यात शेवटचा इंटरेस्टिंग, महत्वाचा, सगळ्या देशाच्या नजरा ज्या मतदारसंघावरती होतात तो मतदारसंघ, तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. येस, बारामती मध्ये तुम्हाला माहितच आहे सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे अशी लढत आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर बारामतीची ही लढत संपूर्णपणे पवार कुटुंबाभोवती फिरणारी ही निवडणूक होती. नाही तर भाजप होतं, ना कोणता इतर पक्ष होता, ना महाविकास आघाडी, ना महायुती. इथे फक्त आणि फक्त पवार वर्सेस पवार असा सामना रंगला होता. आणि दोन्ही बाजूचा प्रचार पाहिला ना तर बारामती मधला जो प्रचार आहे सुनेत्राताईंचा प्रचार, सुनेत्राताईंच्या प्रचारामध्ये अजित पवारांच्या विकास कामांवर जोर दिला. बरोबर. कारण की सुनेत्रा पवार पहिल्यांदाच नवख्या आहेत ना, राजकारणात असेल, निवडणुकीच्या राजकारणात असतील, मग ऑफकोर्स त्यांना अजितदादांच्या विकास कामांना पुढं करावं लागलं. पण सुप्रिया सुळेंच्या प्रचारात काय होता मुद्दा की त्यांनी त्यांच्या मागच्या कार्यकाळात जी काही विकास कामं केली ती असतील, निधी किती आणला ते असेल, आणि मेन फोकस होता सहानुभूतीच्या फॅक्टरवरती की पक्ष फोडला आमचा, पक्ष गेलं, चिन्ह गेलं, जे काही गोष्टी आहेत ती सहानुभूती जास्त दिसून आली. सहानुभूती मिळवण्यासाठी, दाखवण्यासाठी वगैरे जे काही. या प्रचारादरम्यान एक गोष्ट फायद्याची काय ठरली शरद पवार गटाला आणि भाजपला नुकसान देणारी. महाराष्ट्रातल्या प्रचारादरम्यान मोदींनी एक विधान केलं होतं की भटकती आत्मा, शरद पवारांचा विधान केलं, थेट नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. आणि हे पवारांच्या पथ्यावर पडलं, सुप्रिया सुळेंच्या पथ्यावरती पडलं. कारण की ते स्टेटमेंट थोडंसं सेन्सिटिव्ह आणि ते थोडंसं निगेटिव्ह गेलं भाजपला, पवारांच्या कार्यकर्त्यांना ते पटलं लागलं म्हणता येईल. किंवा या मुद्द्यामुळं असंही झालं की अजितदादांच्या राष्ट्रवादीतले जे कार्यकर्ते होते तेही दुखावले गेले होते यामुळं. बाकी सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची बाजू ती भावनिक बाजू होती, सहानुभूती मिळवून देणारी होती. पण तीच अजित पवारांच्या भाषणात काय होतं, मत द्या तर विकास निधी देतो, नाहीतर देणार नाही, अशी वक्तव्य सातत्याने दिसून येत होती. व्यापारी संघटनेची सभा होती, बैठक होती, त्या बैठकीत आता हे तर क्लिअर कट आहे की पवार वर्सेस पवार सामना असल्यामुळे, एकाच घरातले 2 उमेदवार असल्यामुळे जे पवारांची मतं आहेत त्या मतांमध्ये विभाजन होणार आहे आणि याचा फटका दोन्हीकडच्या उमेदवारांना बसणार आहे. कारण की बरेच बारामतीकरांमध्ये आम्ही जेव्हा पोहोचलो होतो ना, बारामतीकरांचं असं म्हणणं होतं की आमचं फिक्स समीकरण आहे, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. पण आता दादांच्याच पत्नी दादांनी उतरवल्या तर विचार करूनच उतरवलं असेल. म्हणजे असं विश्लेषण जे काही केलं जातंय किंवा बोललं जातंय की नाही इथं सुप्रिया सुळे निवडून येतील, पवारांचा वाले किल्ला आहे, पवारांची ताकद आहे, पवारांच्या त्या लेख आहे. पण असं बोलून चालणार नाही किंवा असं समजून चालणार नाही की ही सही सलामत ही जागा सुटेल महाविकास आघाडीला किंवा सुप्रिया सुळेंना. अजित पवारांनी पण सुनेत्राबाईंना उभं केलंय, तिथनं तर काहीतरी विचार करूनच उभं केलं असणार आहे. त्यांना कुठेतरी
शक्यता दिसून आली असेल की ही जागा आपल्याकडे आपण खेचू शकतो. जर पवार कुटुंबाच्या वेगळा उमेदवार असता तर कदाचित ही जागा महायुतीनं पहिल्या दिवशीच गमावली असती. पण असंही बोलता येत नाही, कदाचित सांगता येत नाही किती मोठा उमेदवार इथं उभा राहिला असता. एक्झॅक्टली नाही, परंतु राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेत, त्याचा फटका बसू शकला असता. भाजपच्या 2019 मध्ये राहुल म्हणजे म्हणूनच मधल्या काळात ज्या चर्चा होत्या की भाजप सांगत होतं की तुम्ही तुमच्या घरातनं किंवा तुम्ही उभं राहणं मस्त गरजेचं आहे, त्याशिवाय हा मतदारसंघ आपल्याकडे येऊ शकत नाही. नाहीतर राष्ट्रवादी फुटीच्या तोंडावर जर या लोकसभेत जर बारामती सारख्या मतदारसंघामध्ये दुसरा उमेदवार निवडणूक लढत असेल तर तो वन साइड शरद पवारांच्या बाजूने निकाल लागल्यासारखा झाला असता. बाकी बारामतीमधली निवडणूक पक्ष आणि कुटुंब तोडण्याच्या मुद्द्यावर झाली असली, किती होऊ देत, किती भावनिक होऊ देत, पण तरीही इथे एनडीएची ताकद, महायुतीची ताकद किती आहे? 6 पैकी 4 जागा तर महायुतीच्याच ताब्यात आहेत. त्यातली एक तर स्वतः अजित पवार आहेत. त्याच्यामुळं एनडीएचा प्रभाव जास्त दिसून आलाय. मेन म्हणजे अजित पवारांना महायुतीची साथ असणं, त्यांचा स्वतःची ताकद असणं बारामतीमध्ये, बारामती विधानसभा मतदारसंघ त्यांचा असणं, आणि इंदापूर, दौंड आणि खडकवासला अशा तिन्ही मतदारसंघातनं हे तिन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. त्याच्यामुळे इथली मतं ही सुनेत्रा वहिनींच्या बाजूने गेली असावीत असं आपण गृहीत धरूयात. ओके. आणि समजा बारामती मधला निकाल जो काही लागायचा तो लागू देत, पण बारामती मधला निकाल हा सुप्रिया सुळेंच्या जर बाजूने लागला तर त्यामागे फक्त आणि फक्त शरद पवारांची ही शेवटची निवडणूक आहे हे जे बोललं गेलं, असा जो प्रचार केला गेला, तो प्रचार, तो फॅक्टर, त्या फॅक्टरला श्रेय द्यावं लागेल. याच एका लाईन वरती निवडणूक लढवली गेली असं. आणि जर काही तर सुनेत्रा पवार निवडून आल्या ना तर 2 गोष्टी स्पष्ट होतील. एक म्हणजे बारामतीमध्ये शरद पवारांचं वर्चस्व संपल्यात जमा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपची बारामतीमधील म्हणजे जी विधानसभा निहाय जी ताकद आहे ती खरं अजितदादांच्या पाठीमागे किंवा सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे होती असं म्हणावं लागेल. 2019चा निकाल बघितला ना, भाजपच्या कांचन कुल ज्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात होत्या त्यांनाही 4 लाखाच्या आसपास मतदान झालं होतं. त्यामुळे हे म्हणून चालणार नाही की इथं भाजपची ताकद नाहीये. भाजपची ताकद आहे, पण ती सुनेत्रा पवार यांच्या मागे किती प्रमाणात होती 2024च्या लोकसभा मतदारसंघात हे पण पाहणं गरजेचं आहे. कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये कमळ चिन्ह नव्हतं. तुला हे ऐकायला मिळालं असेल की कमळ चिन्ह नव्हतं म्हणून आम्ही मतदानासाठी आलो नाही असे काही नागरिक म्हणत होते. त्यामुळे ते मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून ऑफकोर्स येत होते. पण एक मात्र आहे, बारामतीचा जो काही निकाल येईल ना त्यावरती राष्ट्रवादीमध्ये जी पडलेली फूट आहे ना त्याचाही निकाल लागून जाईल. दुसरी गोष्ट, शरद पवारांचं जे काही राजकीय पुढची दिशा आहे आणि महत्वाचं म्हणजे सुप्रिया सुळेंचं राजकीय भवितव्य यावरती ठरणार आहे. आणि जर का इथे सुप्रिया सुळे निवडून आल्या तर जे 2019 मध्ये पार्थ पवारांचा पराभवाने कुठेतरी बॅकफूट वरती अजितदादा आले होते, तसे इथं ते बॅकफूट वरती येऊ शकतात. कुठेतरी ते नाक म्हणलं जातं ना बारामती, हे पवार कुटुंबाचं नाक असं म्हणावं लागेल. पण ठीक आहे, मग मला तरी 50-50 बारामती मधला निकाल दिसून येईल. पण मलाही इंटरेस्ट आहे की बारामतीमध्ये काय लागतं. त्याच्यासाठी 4 जून पर्यंत वाट बघा. महाराष्ट्रातल्या निकालाचा हा होता लगावबत्तीचा एक्झिट पोल.